तर याच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्माला घालणाऱ्या, हरवलेल्या अस्तित्वाला आणि स्वाभिमानाला पुन्हा जन्म देणाऱ्या, आपल्या पोटचा गोळा या स्वराज्याचं अर्पण करून या महाराष्ट्राला पहिला छत्रपती राजा देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब, विद्याची खरी देवता, स्त्री शिक्षणाच्या महान दात्या, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले। मैं तेरी दास्तां कभी भी स्वीकार नहीं करूंगी, ना ही किसी को करने दूंगी। और हाँ, एक बात कान खोल कर सुन ले, लक्ष्मीबाई का जीता जी तो झांसी का बाल भी बांका नहीं कर सकता और ना ही झांसी में अपना अधिकार जमा सकता। मैं झांसी के साथ साथ पूरे हिंदुस्तान को तुम जैसे कायरों से स्वतंत्रता दिलाकर ही रहूंगी, ये वचन है मेरा मेरी मातृभूमि को। अशी म्हणणारी झांसीची राणी वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई, त्याप्रमाणे अहिल्याबाई होळकर, ताराराणी माँसाहेब, महाराणी येसूबाई, माता भीमाई, माता रमाई, बेगम मर्जद महल व या व्यतिरिक्त ज्या महिलांनी संघर्षातून स्वातंत्र्याला जन्म दिला त्या सर्व मातेंना व जन्मभूमी भारत मातेला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। नमस्कार, मी शरयू उगले, मोटिवेटर अण्णा यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमधील विषय क्रमांक 3 जिजाऊ ते सावित्री एक स्त्री संघर्ष या विषयाला घेऊन माझ्या बालबोधेला समजतील, श्रोत्यांना पटतील व तज्ञ परीक्षकांना रुचतील अशा शब्दात माझे विचार व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर उभी आहे। खरं तर जिजाऊ म्हणजे एक आदर्श माता, आदर्श नेता याचे एक ऐतिहासिक उदाहरण आहे। त्यांनी सांगितलं होतं, मला स्वराज्य निर्माण करायचं असेल तर आधी संघर्ष हा करावाच लागेल आणि मलाही वाटते की संघर्ष हा आजही करावा लागेल। कारण आपला पुढे तरी मुलगा रस्त्याने मुलीचे छेड काढतो, सामूहिक बलात्कार होतात, त्यावेळेस वाटते की परस्त्री माते समान मानणाऱ्या शिवबांच्या, शंभूराजांच्या, जिजाऊंच्या पवित्र महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या या घटनांना ऊत आलाय। आता हे थांबवलं पाहिजे, पण थांबल कसं थांबल? तर मला वाटते की कोरडी भाषण दिल्यापेक्षा कृती करण्याची वेळ आली आहे। त्यासाठी एकीकडे भारत देशात सुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान राबवण्याचे कार्य चालूच आहे, मात्र संघर्ष हा थांबलेला नाही। एक सांगायचं विसरलेच, जर प्रत्येक स्त्रियांना असं वाटत असेल की माझ्या या महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या अशा घटनांना आता थांबवलं पाहिजे, अशा घटनांचा शिकार आपण झालो नाही पाहिजे, तर जशी जिजाऊंना शहाजींची व सावित्रींना ज्योतिबांची साथ होती, तशीच आजच्या युवतीला सुद्धा आई वडिलांची व कुटुंबाची साथ असायला पाहिजे, तेव्हाच ती आपल्या हक्काप्रती संघर्ष करू शकेल। उन्हाला कोंब फुटत होती, स्त्रीचे दुःख काळ कोठडीच्या अंधारात गरबार होत होतं, दुःखातून दुःख प्रसवित होतं, दिवसागणिक वाढत होती वर्षानुवर्षापासून आणि मग एक क्रांतीची ज्योत अंधाराच्या साम्राज्यावर मात करीत आली। अरे भयानक अंधाराच्या समुद्रावर एक छोटीशी पंथी राज्य करू शकते हे तिने दाखवून दिलं, त्या सावित्रीने प्रवाहाविरुद्ध जिंकून दाखवले, पण लढाई अजून संपली नाही, तिचा संघर्ष अजून चालूच आहे। सावित्री कधीतरी मुलीला शिकवण्याच्या मार्गाने जायच्या, मधातच कुणी दगड मारायचं, कुणी शेणगोळे मारायचे तर कुणी शिवीगाळ करायची, पण सावित्री खचल्या नाही, सावित्रीने माघार घेतला नाही। सावित्रीच्या अशा संघर्षामुळेच आज प्रत्येक युवतीला तिचे अधिकार प्राप्त झाले आहेत, ती स्वतंत्र झाली आहे। पण शोकांतिका अशी की आजच्या युवतीला हे कळतच नाही की त्यांनी त्यावेळेस संघर्ष केलाय म्हणून आज आपण मजा करतोय। सावित्रीच्या या वाटेत या समाजाने पसरवलेले विखुरलेले काटे अजून अद्याप आहेतच, तिला मारले, तिच्या दगडावर तिचे रक्त आहेच, पण सावित्रीच्या दगडाला पाहून म्हणायच्या, मला मारलेल्या या एकेका दगडाचा हिसाब माझ्या मुली देतील, माझ्या मुली देतील। पण शोकांतिका ही झाली काय, मस्त मुलींनी हिसाब घेतला। सांगायला लाज वाटते की किती चांगले ऋण फेडलेत ते मुलींनी। मुलीने ते दगड घरी आणले, त्यांना शेंदूर लावला आणि त्याची पूजा करायला लागल्या। खूप वाईट वाटते असं ऐकलं की, मनालाही वाटते की ज्या स्त्रीने, त्या स्त्रीला हा दगड लागला, त्या दगडाला लागलेल्या रक्ताचा संघर्ष या सावित्रीच्या लेकींना का दिसला नाही, का दिसला नाही? ज्या स्त्रीने स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून अविरत प्रयत्न केले, अहोरात्र कार्य केले, घर सोडले, कुटुंब सोडले, हाल सोसले, मग तिचा हा संघर्ष तुम्हा आम्हा मुलींना का दिसला नाही? पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी मुलींना हा संघर्ष
दिसेल ज्या दिवशी मुलींमध्ये बलात्कार, छेडछाड अशा घटनांपासून लढण्याची हिंमत येईल, त्यावेळेस जिजाऊ ते सावित्री हा स्त्री संघर्ष व्यर्थ ठरेल नाही. शेवटी एका शायराने गायलेल्या 2 ओळी तुमच्या समोर मांडते. नदी के किनारे लगी थी आग, कुछ लोगों ने की भागम भाग. नदी के किनारे लगी थी आग, कुछ लोगों ने की भागम भाग. कुछ लोगों ने आग में पानी डाला तो कुछ लोगों ने आग से बाहर निकाला. एक चिड़िया भर भर डाल रही थी पानी अपने चोंच से. एक चिड़िया भर भर डाल रही थी पानी अपने चोंच से. उसके बाजू वाले कौवे ने कहा, अरे बहना, तेरे चोंच के पानी से इस आग का एक शोला भी बुझ ना पाएगा. इस समस्या का हल कैसे खोल पाएगा? तभी चिड़िया ने जवाब दिया एकदम लाजवाब. तभी चिड़िया ने जवाब दिया एकदम लाजवाब. अरे कौवे भैया, मेरे चोंच के पानी से इस आग का एक शोला भी बुझ ना पाएगा, पर जब भी इस घटना का इतिहास लिखा जाएगा तो मेरा नाम आग लगाने में नहीं, आग बुझाने में लिया जाएगा. आग लगाने में नहीं, आग बुझाने में लिया जाएगा. त्याप्रमाणेच जेव्हा जेव्हा स्त्री संघर्षाची गाथा सांगितली जाईल, तेव्हा तेव्हा जिजाऊ ते सावित्री यांच्याशिवाय ती पूर्ण होणार नाही. आज आयोजकांनी मला ही स्पर्धा आयोजित करून ते बोलण्याची संधी दिली व तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून मला ऐकलं, त्याबद्दल तुमचे आभार मानते व पुन्हा एकदा त्या सर्व मातेंना अभिवादन करून वेळेअभावी शब्दाला विराम देते. जय जिजाऊ, जय सावित्री. धन्यवाद.